कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. तर आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही चाललो आहे मस्त असं एन्जॉय करायला, फिरायला, ते पण कोकणामध्ये. तर आता आम्ही निघालोय, तसं तुम्हाला मी सगळं शेअर करीन. चला. तर आम्ही सेकंड फेरीमध्ये जातोय. ही बोट आहे, सगळ्या गाड्या थांबल्यात. आपली गाडी मागे, ते पप्पा आहे आणि हे राजवी आणि आई आहे. उन्हात थांबण्यापेक्षा तिथे गेल्याला बसल्याला बरं आहे की नाही, सावलीत. हात सोडायचा नाही, हात सोडायचा नाही. त्या साईडला कुठेतरी जाणार आहोत. तिथलं बंदर दिसत नाही, पोर्ट नाही दिसत आहे. ही राजवी बघा आपली मस्त एन्जॉय करते, पोट चालवते बघा. राजवी तू चालवते बोट, ए राजवी तू चालवते बोट. तिथे होतो आपण. कुठे गेलं ते तिकडे? हां इकडे 2 फेरी तिथं ऑलरेडी आल्या. बोट्स पण आहेत पलीकडे.
दिसतो तो सगळा समुद्र दिसतोय, लाटा येत आहेत ते. हे समुद्राचं बॅक वॉटर आहे. बॅक वॉटर, खाडी. खाडीला बॅक वॉटर बोलतो. हां, हो. नारळाची झाडं छान अशी मस्त वाटतं. वारा एकदम 100 गार meters, सुटलाय. continue straight past Robav, double ferry boat to stay on Maharashtra State Highway 4. इथे समोरच पाणी आहे, मोबाईल पडला की पडलाच. Continue straight past Robav, double ferry boat to stay on Maharashtra State Highway 4, then your destination will be on the right. आपल्याला तिकडे उतरायचंय. तिकडे उतरायचं आपल्याला. हे तिकीट आहे, आपण दाभोळमध्ये आहे तर सध्या. आणि तर अशा पद्धतीने आम्ही हा प्रवास केला. खूप मस्त वाटला. दोनदा आम्ही जेटी बोटने प्रवास केला आणि तो दिशाला, राजूला खूप छान वाटलं. आवडला त्यांना तो प्रवास. खूपच भारी वाटलं. आणि तर असंच मी आणखी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन आणि तुम्ही तो व्हिडिओ बघत राहा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.